विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गाची विषयाचे उद्दिष्ट अध्ययन निष्पत्ती पूर्ण करावे, तसेच सर्व शिक्षक बांधवांना विद्यार्थी मित्रांना मार्गदर्शन व्हावे। सर्व शिक्षक बांधव आपल्या परीने वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न करत असतात। प्रत्येक विद्यार्थी हा सारखा नसतो। विद्यार्थ्याची अध्ययन पातळी ओळखून आपण विविध पद्धतीचा अवलंब करत असतो। यामध्ये वापरलेली अध्ययन निष्पत्ती पूर्ण होण्यासाठी अगदी सोपी भाषा वापरण्यात आलेली आहे। या पद्धतीचा अवलंब करून आपण दिलेली अध्ययन निष्पत्ती पूर्ण करू शकतो। 1 ते 20 अंक विद्यार्थ्यांना लेखन वाचन करता येतात असे गृहीत धरले आहे। 21 ते 50 अंक विद्यार्थ्यांना नवीन पद्धतीने शिकवल्यास चला नवीन प्रयोग करून पाहूया। 21 ते 50 मराठी अंक। ज्यावेळेस आपल्याला 21 ते 50 मराठी अंक वाचायला किंवा लिहायला सांगितलं जातं त्यावेळेस आपण न अडखळता न विसरता क्रमाने हे 21 ते 50 अंक लिहितो आणि वाचतो देखील। पण अडचण अशा वेळी येते ज्यावेळी आपल्याला एखादी मधली संख्या वाचायला किंवा लिहायला सांगितली जाते त्यावेळेस आपण गोंधळून जातो, अडखळतो। असं होऊ नये, आपण कुठलीही संख्या न अडखळता लिहू व वाचू यासाठी काय करता येईल बरं, याचा थोडा विचार करूया। मी तुम्हाला काही सोप्या पद्धती इथे सांगणार आहे, त्या तुम्ही नीट समजून घ्या, विचार करा व हे अंक सहज वाचा व लिहा देखील। चला तर मग आपण या पद्धती अभ्यासू। सामान्यपणे आपण अंक लिहित असताना ते सर्व अंक डावीकडून उजवीकडे असे लिहित असतो। उदाहरणार्थ 2.1, 3.4, 2.8 असं आपण लिहित असतो। परंतु असे न करता जर आपण हेच अंक उजवीकडून डावीकडे लिहित गेलो, या पद्धतीचा आपण चांगल्या प्रकारे सराव जर केला तर या पद्धतीने आपल्याला कुठलीही संख्या अगदी सहज लिहिता व वाचता येईल। या सरावासाठी आपल्याला थोडा वेळ द्यावा लागणार आहे। परंतु एकदा सराव झाला की आपल्याला हे अंक अतिशय सोपे लिहिता व वाचता येतील। आता मी तुम्हाला इथे सांगितल्याप्रमाणे पहिला नियम, जसे की आपण संख्या डावीकडून उजवीकडे लिहित असतो असे न करता संख्या ही उजवीकडून डावीकडे लिहा, हा नियम तुम्ही विसरू नका। उदाहरणार्थ 21। आता 21 अंक लिहिताना किंवा वाचताना अगोदर 1 लिहा, नंतर 20। आता तयार होणारा अंक असेल 1 आणि 20। वाचताना पण अगोदर 1 असे वाचा, नंतर 20। हा नियम सर्वच संख्येला लागू असेल आणि याचा सराव आपण तोपर्यंत करायचा आहे जोपर्यंत आपल्या लिखाणामध्ये वाचनामध्ये परफेक्शन येणार नाही। तोपर्यंत आता हे सर्व करत असताना आणखी काही बदल व नियम आपल्याला शिकणे आवश्यक आहे। आता ते बदल कोणते, तर हे पहा, इथे 1 ते 9 पर्यंतचे अंक आहेत। या अंकांना आपण छोटा वर्ग समजूया। आणि हे पहा, इथे 10 ते 50 या मोठ्या संख्या आहेत। 10, 20, 30, 40, 50 या संख्यांना आपण मोठा वर्ग समजूया। आपल्या घरातील मोठी माणसे आपल्याला लाडाने बोलवतात तेव्हा ते आपल्या टोपण नावाचा वापर करतात, जसे की प्रभासला दादा, कल्याणीला छकुली, कावेरीला काऊ, विघ्नेशला बाबू या नावाने आपल्याला आवाज मारत असतात। याचप्रमाणे आपल्या छोट्या वर्गातील हे जे अंक आहेत, ज्या संख्या आहेत, यांना आपण टोपण नावे देऊ, जसे की 1 एके, 2 बा ब बे, 3 ते त्रे, 4 चौ चौ चवे, 5 पंच पस पंचे, 6 सव छत सेह, 7 सत्ता सद सत्ते, 8 अठ्ठा अड अठ्ठे, 9 हा असा अंक आहे, याला एकच टोपण नाव 19। आपण याप्रमाणे संख्या वाचू व लिहू। चला तर बघा, 1 20, बा 20, ते 20, चो 20, पंच 20, सव 20, सत्ता 20, अठ्ठा 20, 29 हा आपल्या मोठ्या वर्गातील 30। याप्रमाणे छोट्या वर्गातील संख्यांच्या टोपण नावाचा उपयोग करून आपण संख्या लिहू व वाचू।
याप्रमाणे जर कृती केली तर आपल्याला लवकर या संख्या समजतील व लिहिता येतील, आपला गोंधळ होणार नाही. कुठलीही संख्या विचारली की आपण सहज ती संख्या लिहू व वाचू देखील. यामुळे अशा पद्धतीचा उपयोग करून आपण या संख्या 50 पर्यंत लिहू व वाचू देखील. धन्यवाद.